केलं तुम्हाला 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं भातरायला ठेवलं का म्हशी? तुम्हाला म्हशी भातरायला येत होते का अंतरवाली? तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. यांचे ना नीच विचार आहेत बघा, लोकांना ना तळपायचं असे यांचे विचार आहेत. यांना सगळं सांगितलेलं आहे. नको बाबा, चलो धन्यवाद. मग तोंड कोरडं पडायला लागलं आता बस. नाही नाही, काही मेसेज नाही, फिसेज नाही, काय बघू आम्ही कसं मिळायचं. आम्ही पुरे सज्ज झालेलो आहे. फक्त मराठ्यांना पुन्हा सांगतो, सगळ्यांनी तुम्ही शांत राहा. काही झालं आरक्षण तर घेणार आहेत, त्याच्यात दुमत, आणि ते पण ओबीसीतूनच घेणार इकडून तिकडून. फक्त तुम्ही शांत राहा. सरकारलाही सांगणं आहे, तुमच्याकडं तर टॅक्सी लावायची एक लाईन असती, त्याच्यावर गाड्या लावू द्या. पोराला कमी पडतंय. आता 29 ग्राउंडवर लावलेत, कमी पडायले. तुम्हीच पत्रकार बांधव सांगतात हा, मला माहीत नाही. ते आपल्या साहेबांनी सांगितलं, कुंकड पळून गेली ती. फुटले काय आहे का? त्यांनी सांगितलं की सगळे पॅक झालं. मग आता टॅक्स लावतेत, हे लावतात. तिथं लावू द्या ना, गरिबाच्या लेकरात काय फरक पडतो? आणखीन बरेचसे स्टेडियम आहेत इथं कुठंतरी, इथं जवळ कुठंतरी हे माहीत नाही आपल्याला, इथं आसपास. ते बी ओपन करा. आराम करते लेकरं, गाड्या लावते. ते वानखेडे स्टेडियम एक हे, त्याच्यात गाड्या लावून वरती आराम करू शकते. तुम्हाला जेवढे असते तेवढे द्या, पण मराठ्याच्या पोराला सांगतो, मैदानावर गाड्या लावा, जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील. म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही. गाडी सकट मुंबईला येणं, तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेनं जाऊन गाडीत झोपू शकता, कपडे बदलू शकता, जेवू शकता. दोन्ही दत म्हणल्यावर लावायला जागा नाही. त्यामुळं हे पण सगळ्यांनी समजून घ्या. मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे. आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये. धन्यवाद. बस धन्यवाद. आता अरे मग तोंड कोरडं. अरे मला नाही बोलता येत हिंदी. आमची मागणी ही संविधानाला धरूनच आहे, सगळ्या सरकारला माहिती. सरकारी दस्तऐवजे हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तऐवजावरच लागू झाले. तेच पुरावे दस्तऐवज आमच्या मराठ्यांचे कुणबीचे आहेत. मराठा आणि कुणबी एक आहे. याच्यासाठी 58 लाख नोंदींचा अहवाल सरकारजवळ आहे. त्यामुळं मराठा आणि कुणबी एक हा पण जार निघतोय. गॅझेटियरमध्ये गावनिहाय, तालुका आणि जिल्हानिहाय नोंदीची आकडेवारी. म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे असंच प्रत्येक गॅझेटियरमध्ये. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली, तिची फक्त आता अंमलबजावणी करणं बाकीचं आहे. पोटजात उपजात म्हणून कुणबींची, मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घेता येते. संविधानाच्या बाहेर ही मागणी नाही आहे. फक्त त्यांना द्यायचं जीवावर आलं आहे. पण आम्ही आता ही शेवट आरपारची लढाई आहे, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. मराठे आता घरी झोपायला तयार नाही आहेत. जसा वेळ मिळेल तसं मुंबईकडे निघाले. शनिवारी रविवारी यायचं तर आत्ताच यायला लागलेत. काही जेव्हा वेळ असेल तेव्हाच निघतात, रात्रीच यायला लागलेत. त्यांना वाटतं आपले पोरं मुंबईत जाऊन संघर्ष करायला लागलेत, लढायला लागलेत, आपण घरी झोपून काय करायचं. सगळे मुंबईकडे निघाले. ते शनिवार रविवारची वाट नाही बघायले. वेळ मिळाला की मुंबई, वेळ मिळाला की मुंबईकडे निघाले. नाही मग आमची जर देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की आमची मागणी अवैध आहे,
तर मग 180 जाती घातल्या होत्या आधी. मग 350 400 जाती ओबीसी आरक्षणात पोट जाती उपजाती मग घातल्या, त्या सुद्धा अवैधच असायला पाहिजेत. मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलं होतं, ते आता 30% झालं. मग वरचं 16% सुद्धा अवैधच असायला पाहिजे. एका डोळे गेले की त्यांचे. 50%च्या वर 52% कसं काय झालं? वरचं 2% सुद्धा अवैध ते उडवायला पाहिजे. ज्या जाती सदन झाल्यात त्या बाहेर काढायला पाहिजे होत्या. दर 10 वर्षाला त्यांनी त्याचा सर्वे करणं आवश्यक होतं. 50 वर्षात एकदा पण नाही केलं. हे पण अवैधच आहे. मग आमची मागणी तुम्हाला कायद्याला सोडून दिसती आणि मग ते बाकीचं जे पोटजाती उपजाती घातल्यात त्या कायद्याला सोडून नाहीत का?